नुकतंच काही कोणाची तरी सभा होणार आणि पतंग उडणार असं आपल्याला काही सातत्याने ऐकायला मिळतं. तर निश्चित ही पतंग कुठपर्यंत जायची आणि कधी कापायची हे महाराष्ट्रातल्या, देशातल्या, या हिंदुस्थानमधल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे. आणि पतंग कधीच कुठं जाऊ उडू शकत नाही. ही फक्त पतंग ही जी असती, ही हिंदू धर्मियांचं संक्रांत ज्यावेळेस असते ही त्याच वेळेला असते. इतर वेळेला पतंग कोणालाही मान्य होत नाही. त्यामुळे कोणी पतंगीच्या जीवावरती कोणी मांजा, चक्री घेऊन येत असेल, तर ते मांजा आणि चक्रीचा कसा बंदोबस्त करायचा, हा संपूर्ण सकल हिंदू समाज या भारतामधील ओळखून आहे. त्यामुळं कोण काय बोलतं आणि त्यांनी असं समजतंय, की ह्या बाबतीमध्ये, की दुपारी या सभेच्या पूर्वी काही वक्फ बोर्डच्या बाबतीमध्ये देखील बैठक होणार आहे. आणि हे वक्फ बोर्डचं आपण जर पाहिलं तर नुकतंच भारतामध्ये हा याच्या बाबतीत दुरुस्तीचा कायदा तयार झाला. दुरुस्त्या त्याच्यामध्ये काही सुचवण्यात आलेल्या आहेत. त्याचं देखील अंमलबजावणी लवकर होईल. पण ह्या बोर्डाकडं जसं काही ज्यावेळेला भारताचं स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण पाहतो, की काही एक विशिष्ट वर्ग बाहेर आला त्याच्याकरता वक्फ बोर्ड तयार करण्यात आला. पण वक्फ बोर्डचं आपण जर पाहिलं तर हे फक्त एक विशिष्ट समाजाकरता तयार करण्यात आला. ह्याच्यामध्ये इतर देखील समाज आलेले होते. पण त्यावेळेला कधी मागणी झाली नाही, की इतर जो समाज आलेला आहे, तोही निर्वासित आहे. म्हणजे तो काही त्याचा स्थानिक नाही. मग तो सुद्धा भूमिहीन होता. तो बाहेर न आला. त्याला काहीच मिळालेलं नाही. पण एक विशिष्ट वर्गाकरताच हा कायदा भारतामध्ये तयार करण्यात आला. आमची तर मागणी असणार आहे, की हे कायदा एकतर दुसऱ्यांनाही त्याच्या बाबतीमधला एखादा बोर्ड तयार करा, की दुसरा बाहेरचा समाज आलेला होता भारतामध्ये, की जो फाळणीच्या नंतर जो बाहेरून आलेला आहे. तर त्याचाही न्याय मिळावा. नाही सण मिळत तर यांचं सुद्धा बंद करावं अशी आमची मागणी सरकारला आम्ही भविष्यात येत्या काळात आम्ही करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.